आजच्या दिवशी माननीय आमदार च्या वतीने आयोजित चर्चेच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत करतो आणि माननीय आमदार जगदीशसिंह पाटील साहेबांना विनंती करतो की आपण पत्रकारांसोबत संवाद करा. नमस्कार. आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या धाराशिव शहराच्या या नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा जो वचननामा आहे त्याचं विमोचन आपण करणार आहोत. आणि आपल्याला सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे शहरातील प्रत्येक घरामध्ये आवर्जून जाऊन तिथे चर्चा करून लोकांच्या अडीअडचणी समजून घेण्यामध्ये बऱ्यापैकी यश संपादन झालेलं आहे. आणि अडचणी समजून घेत असताना येणाऱ्या काळात धाराशिवमध्ये आपल्याला काय करून हवे हे देखील आपण समजून घेतलंय. या दोन्ही बाबींवरती पुढच्या काळामध्ये प्रभावीपणे काम करायचं ठरवलेलं आहे. प्रत्येक बाबीचं नोटीस आणि पूर्ण माहिती आम्ही संकलित केली आहे. हे जे काही आम्हाला जनतेकडनं नागरिकांकडनं कळालं त्याच्या अनुषंगाने वचननाम्यामध्ये नेमकं आम्ही काय करणार आहोत पुढच्या 5 वर्षामध्ये ते आम्ही आवर्जून नमूद केलेलं आहे. विमोचन झाल्यानंतर आपल्याला देखील हा वचननामा जो आहे तो बघता येईल आणि त्याच्यामध्ये अधिकवर गोष्टी ज्या अपेक्षित आहेत त्या घेतल्या गेल्या. कुठेही राहिलं असेल, आपण काही सुचवलं, नागरिकांनी काही सुचवलं तर ते देखील आपण निश्चितपणे घेणार आहोत. याच्या पलीकडे जाऊन 2 मोठे प्रकल्प आपण हाती घ्यायचं ठरवले. ते दोन्ही विषय जे आहेत ते आपल्या वचननाम्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या बाबतीमध्ये आता आम्ही नियोजन केलेलं आहे आणि पुढच्या काही दिवसामध्ये एकदा त्याचा DPR झाल्यानंतर आपल्या पुढे आम्ही ती संकल्पना वेगळ्या पद्धतीने मांडणार आहोत. 2 विषय त्यापैकी एक म्हणजे धाराशिव जे आपलं शहर आहे त्याचा सगळ्याच बाजूने विकास व्हावा. सर्वच बाजूने जे वेगवेगळे त्यांच्या जमिनी आहेत त्या जमिनीला योग्य आणि चांगला भाव मिळावा. त्या रेटमध्ये वृद्धी व्हावी. बऱ्याच वेळेस काय होतं, कुठल्या तरी एका भागाचा विकास होतो आणि मग त्याच भागामध्ये लोक जे आहेत ते कमर्शियली कॉन्सन्ट्रेट होतात, तिथले भाव वाढतात आणि इतर भागामध्ये मात्र तुलनेमध्ये जे रेट्स आहेत जमिनीचे ते कमीच राहतात. त्यामुळे सगळ्याच बाजूने विकास व्हावा म्हणून धाराशिव शहराला रिंग रोड करण्याच्या बाबतीतली आपली एक जुनी संकल्पना होती ती आता अंमलात आणण्याच्या बाबतीत आम्ही निर्णय घेतलाय. आणि नावच रिंग रोड आहे. सगळ्याच बाजूने गोल असं गोलाकारामध्ये आपल्याला कनेक्टिव्हिटी वेगवेगळे आपले जे हायवेज आहेत, म्हणजे स्टेट हायवे असतील, नॅशनल हायवे असतील, त्याला कनेक्टिव्हिटी आणि शहरातून लगेच बाहेर पडता येईल. रिंग रोडने शहरातील दुसऱ्या भागात सहज जाता येईल अशा पद्धतीचं नियोजन आपण करतोय. रस्त्याची कामं तर हाती घेतोच आपण. ट्रॅफिक मॅनेजमेंट आणि CCTVच्या बाबतीत 9,80,00,000ची निविदा आता काढण्यात आलेली आहे आणि आपल्या शहरामध्ये मोठ्या संख्येने CCTV कॅमेरा आणि त्याचं सॉफ्टवेअर उपलब्ध असेल. कंट्रोल रूम स्वाभाविक आहे ती SP ऑफिसला असणार आहे आणि आपल्या शहराचं पूर्ण नियोजन जे आहे या अनुषंगाने CCTVच्या माध्यमातून होईल. त्याच्यामुळे जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत आणि गुन्ह्यांवरती मोठा आळा बसणार आहे. माता भगिनींच्या बाबतीत त्यांच्या सुरक्षतेच्या बाबतीत किंवा छेडछाड जी काही होत असते त्या बाबतीत देखील कडक पावलं उचलण्यासाठी या CCTVचा उपयोग होणार. दुसरा मुद्दा जो आपल्याला आवर्जून सांगायचा आहे तो म्हणजे आपली जी धावपट्टी आहे, हवाई धावपट्टी,
ती 3.5 किलोमीटरची करायचं ठरलेलं आहे. आणि तिथे येणाऱ्या काळामध्ये मोठी विमानं पार्क करणं आणि त्याचं MRO म्हणजे मेंटेनन्स, रिपेअर आणि ओव्हरहॉलिंग हे MROचे ऑपरेशन्स तिथे करायचे. गरजेनुसार हेलिकॉप्टरच्या बाबतीत देखील तिथे हेलिकॉप्टर पार्किंग आणि त्याचं रिपेअर करायचं. याच्या मागचं खरं कारण हे आहे की साधारण 1000 नवीन विमानं खरेदी करण्याचं भारत देशामध्ये ऑर्डर्स देण्यात आल्या. 1000 विमानं जेव्हा येतील, स्वाभाविकच एक मोठ्या प्रमाणात विमानं आपल्या महाराष्ट्रात असणार आहेत. त्याची पार्किंगची सोय, त्याच्या रिपेअरची सोय याच्या अनुषंगाने आपण हे नियोजन करतो. या बाबतीमध्ये संबंधित अधिकारी आणि स्वाभाविकपणे मुख्यमंत्री महोदयांबरोबर चर्चा झालेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये हे देखील आपल्या जिल्ह्याच्या वैभवामध्ये वाढ करणारं ठरेल आणि उद्योग आणून रोजगार निर्मितीवरती याचा मोठा परिणाम होणार आहे. हे 3 मुद्दे, 2 मुद्दे पण CCTVचा त्यांनी ऍड केला. 3 मुद्दे आपल्या समोर मी मांडले. विमोचन आता आपण करायला हरकत नाही. मला वाटतं आपले वचननामा आपण काय लावतो. हे सगळ्यांना कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण विचारावे. कोणी राहिलं असेल तर येतं समोरचे राहिले. परत घेतो हा आम्ही आता संकल्प जो आहे तो जाहीर केला आहे. हे करण्याच्या बाबतीत आम्ही आता ठरवलंय कसं करायचं. याचा डिग्या लवकर आम्ही सादर करू तुम्हाला. 1000 विमानांची खरेदी आपल्याला वाढवली लातूरमध्ये रेल्वेची बोगी वगैरे आले. परत एकदा समजून सांगतो. आपल्या भारत देशामध्ये 1000 विमानं विकत घेण्याच्या ऑर्डर देण्यात आलेल्या आहेत. हे विमानं आल्यानंतर त्याचं पार्किंग, त्याचं रिपेअर आणि मेंटेनन्स याला मोठे एअरपोर्ट लागणार आहे. त्या अनुषंगाने आपली जी हवाई धावपट्टी आहे त्याची लांबी आपण 3.5 किलोमीटरची करायचं ठरवलं. म्हणजे तिथे ही विमानं गरजेनुसार पार्क करता येतील आणि त्याचं जे काही रिपेअरचं काम आहे ते देखील आपल्या भागामध्ये घेता येऊ शकते.
मला वाटतं त्याची स्पष्टता आली. असं काही नाही. देशभरामध्ये जिथे एरोनॉटिकल इंजिनिअरिंग चालू आहे तिथे ते इंजिनिअरिंग बाकी साधे इंजिनियर असतात. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्सचे हे नेहमीचेच असतात. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग हा विशिष्ट त्यातला एक भाग आहे. बाकी नॉर्मल लोकच असतात. याच्यामध्ये स्मशानभूमीचा विषय आपण घेतला. तो विषय आपण घेतलेलाच आहे. त्याच्यामध्ये काय आहे, वडार समाजाचा एक खूप गुंतागुंतीचा विषय आहे. खूप जास्त पैसे लागणारी एक जागा आहे. त्याचं भूसंपादन आपल्याला आतापर्यंत शक्य झालं नव्हतं. त्याच्यावरती वाद आहे. आता आपण असं ठरवलं की त्याचं भूसंपादन व्यवस्थित करून आधी वडार समाजाला अधिकृत द्यायची. आता ते अनधिकृत वापरत आहे. आणि दुसरा जो समाज बाकी समाजाचा विषय आहे तिथे त्यांना जायलाच अडचण आहे. त्यामुळे त्या समाजाने एकत्र मागणी केली. समाजाच्या बाबतीत आपले एक दोन खास करून सोसायटीचे जे ठिकाण आहेत तिथं विकसित करणारच आहे आपण. तो रेग्युलर विषय आहे. हे आवडते वर्तनी विषय आहे. काय म्हटलं त्याच्या पलीकडचे तुम्हाला 2 विषय सांगितले, 3 विषय सांगितले. हे वचननामा आहे. एक घडलेली गोष्ट सांगितली सीसीटीव्हीची आणि हे 2 संकल्प आपले आहेत. कुठले 2 संकल्प आहेत? रिंग रोडचा तो मोठा प्रकल्प राहणार आहे. जोपर्यंत DPR येत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल मी अधिक नाही बोलणार. फक्त रिंग रोड करायचा मी संकल्प केलाय. आणि दुसरा एक 3.5 किलोमीटरचा विषय जो आहे तो देखील मुख्यमंत्री महोदयांबरोबर चर्चा करून त्याच्या बाबतीत तत्वता आम्ही निर्णय घेतलाय. तो संकल्प केला आहे. सामान्य रुग्णालयाच्या डिझाईनमध्ये काही आपण बदल करतोय. वास्तूप्रमाणे ते चूक आहे. वास्तुशास्त्रामध्ये नॉर्थ ईस्ट कॉर्नर कट करायचं असतं पण त्यांनी कट केलंय. त्यामुळे एखादा मजला वाढून ते व्यवस्थित कसं करायचं त्याच्यावरती काम चालू आहे. सध्या बरोबर कंपाऊंड वॉलचं काम हाती घेत आहे. दुसरी बाब ही आहे की त्या कॉम्प्लेक्समधून DP रोड आहे. म्हणजे हॉस्पिटलला लागून सार्वजनिक रस्ता आणि नंतर पलीकडचं कॉम्प्लेक्स. त्यामुळे तो रस्ता मी बाजूला घ्यायला सांगितलं. एका बाजूला म्हणजे कॉम्प्लेक्सच्या एका बाजूने सार्वजनिक रोड राहील. त्याच्यानंतर कुंपण राहील किंवा कंपाऊंड वॉल राहील, बाउंड्री वॉल आणि मग आपलं कॉम्प्लेक्स राहील. या 2 गोष्टींवरती आता काम चालू आहे. नगरपालिकेचे जे ओपन स्पेसेस आहेत त्याच्यावर सगळे उल्लेख नसणार. जी आउट ऑफ दी ऑर्डनरी आहे. आपण 25 कोटी रुपये हे फक्त बगीचांसाठी येणाऱ्या 5 वर्षामध्ये आणणार आणि त्याच्यासाठी वापरणार हा संकल्प आहे आपला. हे वचन आहे आपला. आणि 7 मोठे बगीचे आपण डेव्हलप करणार. तिथे हे आपण 7 करणार आहोत. काय म्हणतात? एक कोटी कधी कुठल्याकडे त्याच्याबरोबर इंटिग्रेट होईल. जर ते अद्यावत नसले काय कोण माहीत नाही. जर असतील तर त्याच्यावर इंटिग्रेट होणार. पाच लोकेशन्स काही फिक्स्ड आहेत. उदाहरण म्हणजे आपण नेहरू चौकाच्या तिथलं असे 5 लोकेशन जुने जिथे कॉम्प्लेक्स ऑलरेडी होते जागा जिथे असे साधारण 5 आम्ही आयडेंटिफाय केले. 1-2 ठिकाणी आता लगेच जाहीर करणं योग्य नाही. कोडगाव MIDC मध्ये रोजगार निर्मिती होणार आहे. काय संकल्प आखलेला आहे? कोणत्या कंपनी? कोडगाव MIDC मध्ये रोजगार निर्मितीसाठी काय संकल्प आखलेला आहे? कोणत्या कंपन्या येणार आहेत किंवा कशा प्रकारे रोजगार त्या बाबतीतलं काम जे आहे ते आपण MIDCला दिलंय. MIDCने जे कन्सल्टंट नेमलेले आहेत. सध्या 12 कोटीच्या रस्त्याचं काम कोडगावला चालू आहे आणि त्याची प्रक्रिया कंप्लीट शोधण्याची सध्या चालूच आहे. त्याला थोडा वेळ लागतोय. मुख्यमंत्री महोदय स्वतः त्याची राऊंड टेबल कॉन्फरन्स घेणार आहे टेक्निकल टेक्सटाईलवाल्या कंपन्यांची.
तर त्यांचा एकदा प्रोसेस कम्प्लीट झाला कंपनीचा की मग ती प्रक्रिया ती मीटिंग जी आहे ती मुंबईमध्ये होणं अपेक्षित आहे आणि देशात सगळ्यात जास्त सवलती टेक्निकल टेक्सटाईलच्या उद्योगाला हे आपल्या कोळगावमध्ये देण्याचं ठरलं. आणि आता जी भाजी मंडई आहे ती आपल्या गोष्टीच्या ठिकाणी उताराला आहे तर त्या भाजी मंडईचा विषय याच्यात जरी घेतला नसला तरी जिजामाता उद्यानाचं आपण आता जो विकास करणार आहोत त्याच्यामध्ये तो भाग पण घ्यायचं ठरवलं कारण हे डायरेक्टली जिजामाता उद्यानाला लागूनच आहे. तिथे मारुती मंदिर पण आहे, तिथे एक ट्रस्ट आहे, त्यांनी तिथे दुकानं वगैरे घेतलेले त्याच्या भागावर मी गेलोय. सगळंच ते मांडणं शक्य नाही. जे ठळक गोष्टी आहेत त्या आपण ह्यात घेतल्या याचं ते बसतच नाही आणि लोक सुद्धा एका लेवलनंतर बघणार नाही. त्यामुळे जे महत्वाचं आहे ते आपण घेतलंय. ते राहिलं असेल सगळं 100% आपण घेतले म्हणतच नाही. तुम्ही किंवा इतर नागरिकांनी काही सुचवता योग्य असेल तर बिलकुल आपण करू. गर्दीची अडचण नाहीये. आता काल आपल्या पालकमंत्री महोदयांनी आवर्जून आपल्या सर्वांना सांगितलं आणि आज आम्ही एकत्र कळवला होतो. आजही त्यांनी सांगितलं की धाराशिव शहरामध्ये नगराध्यक्षाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पूर्ण सपोर्ट आहे म्हणून मैत्रीपूर्ण लढत जरी झाली असली तरी वरती नगराध्यक्षाच्या उमेदवाराला म्हणजे आपल्या नेहाताईंना शिवसेनेचे सर्व जे उमेदवार आहेत नेते कार्यकर्ते आहेत ते मतदान करतील हे स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. पालकमंत्री आणि आम्ही सर्वजण मिळून धाराशिव जिल्ह्यात कुठेही निधी कमी पडू देणार नाही. दर्जेदार लवकर कामं करून घेण्यावरती आमचा भर आहे. काय नाही मी परत रिपीट करतो, मैत्रीपूर्ण लढत ही नगरसेवक आहे परंतु नगराध्यक्षाच्या बाबतीत या सर्वांनी मदत करायची नेहाताईंना भारतीय जनता पार्टीला अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत आणि असं त्यांनी सर्वांनी मिळून ठरवलं. तुम्हाला कसं माहिती स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांशी भारतीय जनता पक्षाचं मनोमिलन झालंय का? म्हणजे पालकमंत्री महोदयांनी जरी आदेश दिला नसला तरी स्थानिक पातळीवरचे जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी मनोमिलन झालं आहे का? मनोमिलन नेहमीच होतं. तुमचे व्यक्ती गैरसमज होतात. कसे प्रत्येक पक्षाच्या नेत्याच्या कार्यकर्त्याच्या स्वतःच्या महत्वाकांक्षा असतात. त्याच्या अनुषंगाने प्रत्येक जण काही क्वेश्चनिंग करतात. आपण सर्वजण एकत्र असताना सगळेजण एका पद्धतीने बोलतात. जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा वेगळ्या पद्धतीने बोलतात. ऑपरेशन टायगरचं मगाशी बोलले पालकमंत्री महोदय ती माहिती आली नसली तर नीट घ्या माहिती द्यायची. आता पालकमंत्री उमरग्यामध्ये त्यांनी सांगितलं की या दोन भावामुळे जिल्ह्याचा विकास खुंटला आहे त्यामुळे तिसरा सक्षम पर्याय आम्ही देत आहोत. मी शिवसेनेचे उमेदवार निवडून द्या. आणि धाराशिवमध्ये ते म्हणतात की आमचं महायुती आहे आणि त्याबद्दल उत्तर कोण देऊ शकतं? ज्यांनी जे विधान केले त्यांना विचारायला हवं. आता आम्ही एकत्र जे बोललोय ते मी सांगतो तुम्हाला. कळपचं भाषण ऐकलं असेल तर ऐकून घ्या. त्यांचं माझं आणि नंतर मी एकत्रित घेतलेली प्रेसने विचारलेलं. दादा ज्या ठिकाणी शहरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 4 ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नाही तर त्या ठिकाणी आता पक्षाची काय भूमिका आहे? त्या ठिकाणी पक्षाने उमेदवारी दिलेली नाही ही भूमिका आहे. पक्षाने भूमिका घेतली ना. 4 ठिकाणी उमेदवार नाही दिले परंतु आता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदान कोणाला करायचं? ती पक्षाची भूमिका आहे. तिथे आपण उमेदवार दिला नाही ही पक्षाची भूमिका आहे. परंतु मतदारांना आवाहन तर करायला पाहिजे ना दादा. मतदान आपण घरोघरी जाऊन मतदारांना आवाहन केलेलं आहे पूर्ण शहरामध्ये. भारतीय जनता पार्टीचं आपल्या शहराच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करू शकते. आम्ही विहिरीच्या पाण्यासकट अनेक गोष्टी करून दाखवल्या. त्यामुळे आम्ही आता जे काही शब्द देतोय केंद्रात राज्यात आपलं सरकार आहे आम्ही बिलकुल ते करणार. आणि भाषण माझी तुम्ही ऐकली असतील तर त्याच्यामध्ये आपण आवाज हेच करतोय की सर्वांना आपण बरोबर घेऊन चालणार आहे. एखादी माहिती सभा लावायची म्हटलं का लावूया आपण त्या 2 प्रभागात सेंटर पॉईंट काढू आणि सभा लावायला सांगतो. चांगली सूचना आहे. जे मतदान यंत्र आहे मतदान यंत्रावरती जी काही
सिरियल आहे ती खालीवरी झालं होतं, त्याच्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ आहे. नेमकं काय करायचं? गोंधळ कधी होईल? ईव्हीएम आलाय का तुमच्या समोर? नाही, पण तशी सूचना आल्या होत्या, तसं म्हणजे चर्चा झाली त्याच्यावरती. भारतीय जनता पार्टीनं पण 3 नंबरला आपल्या उमेदवाराचं छापलेलं काही बघायला मिळालं. काही लोकांचं 1 नंबरला आलं परत. मग याच्यामध्ये नेमकं गोंधळ कसा कुणी केला? त्यामध्ये उत्तर कोण देऊ शकेल? नाही असं नाही दादा, त्याचं माहिती काही पक्षाची भूमिका म्हणून आपण काय करणार? काही भूमिका नाहीये. हा. प्रशासनाने नियमाप्रमाणे करणं अपेक्षित आहे आणि प्रशासनाला आपण विचारावं की काय झालं, का झालं, तिची सांगू शकतो. मग मला कसं सध्या माहिती? प्रशासन उपलब्ध नाही आहे आणि पुढे पण जाऊन आलो. काय म्हणतात? प्रशासन सध्या उपलब्ध नाही आहे. प्रशासन उपलब्ध नाही आहे सध्या. उपलब्ध सध्या जाऊन आलो ऑफिसकडे सुद्धा. म्हणजे काय? उत्तर देण्यास तयार नाही. उत्तर देण्यास कुणी तयार नाही दिलं बाबा. कुणाला विचारायचं? तुम्ही विचारलं. जिल्हाधिकारी आपले प्रशासकीय प्रमुख आहेत जिल्ह्याचे, त्यांना एखादी SMS करा. मी पण त्यांना विनंती करतो की SMS ला रिप्लाय द्या. आता त्यांनी थेट आरोप केला की सत्ताधारी दबावाला बळी पडून, सत्ताधारी आमदारांच्या दबावाला बळी पडून निवडून निर्णय अधिकाऱ्यांनी चिन्हामध्ये फेरबदल केला. ते न्यायालयात जाणार आहेत. असं कुणी आरोप- ते न्यायालयात जाणार आहेत. एनसीपी शरद पवार गटाने एनसीपी शरद पवार गटाने आरोप करायला काय लागत असतं आजकाल? ते न्यायालयात जाणार आहेत. आरोप करायला कुणी काही बोलतं तर काय? या निवडणुकीत सगळ्या पक्षाचे उमेदवार आहेत, पण भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर काही वेगळ्या इतरांपेक्षा वेगळं कसं आहे आणि का करावं? भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या उमेदवाराला लोकांनी मतदान का करावं, तर त्याची जी प्रमुख कारण आहे. ती प्रमुख कारण म्हणजे भारतीय जनता पार्टीकडे जे आश्वासन चेहरे आहेत, जे नेतृत्व आहे, ते देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि जिल्ह्याचे नेते माननीय आमदार जगदीशसिंह पाटील साहेब असतील. तर या नेतृत्वाकडे असणारा विकासाचा दृष्टिकोन केंद्र आणि राज्य सरकारकडनं भरघोस असा सकारात्मक विकास कामासाठी मिळणारा निधी आणि स्थानिक नेतृत्व म्हणजे आमदार रणजितसिंह पाटील साहेबांनी ज्या 5 मुद्द्यांवर फोकस करून या धाराशिव शहराचा कायापालट करायचं ठरवलं आणि त्याला पूरक आणि पोषक असणारे भारतीय जनता पार्टीचे जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत आणि नगराध्यक्ष पदाच्या ज्या आमच्या नियम आहेत, तर या सगळ्या उमेदवारांकडे असणारी कार्यकौशल्य क्षमता आहे. याच्याकडे बघून लोकांना आणि नागरिकांना आम्ही अपील करतो की तुम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान करा. आणि खूप सकारात्मक वातावरण आणि उत्स्फूर्तपणे लोक भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक पदाचे आता कालही रामदासांच्या काल 2 सभा झाल्या आणि हे सगळं संपूर्ण तुम्ही सगळेजण पाहताय तर जिल्हाभरामध्ये आणि शहरात अगदी उत्स्फूर्तपणे लोक उत्सुक आहेत भारतीय जनता पार्टीसोबत आहे. दादा, वचननाम्यामध्ये कचरा डिपोचा पण विषय लिहिलाय. कचरा डिपो हटवला, काय नियोजन असेल? आता जो काही कचरा तुम्ही साठलेला आहे त्याच्या बाबतीत बाळामाहीच्या इतर प्रकारे विल्हेवाट लावली जाईल आणि पुढच्या काळामध्ये धाराशिव तुळजापूर दोन्ही शहरातला कचरा रोजच्या रोज उचलला जाईल आणि तो एकत्रित करून त्याच्यावरची प्रक्रिया रोजच्या रोज केली जाईल, जेणेकरून संकलन झाल्यानंतर कुठेतरी ते रचलं गेलं असं नाही होणार. म्हणजे आपला कचरा हटवणार तर ते कुठं नियोजन आहे कसं? हटवणार म्हणजे काढून टाकणार. विविध शब्दामध्ये काहीतरी चुकलं असेल ते हद्दपार आहे. कचरा डेपो हद्दपार करणार, हटवणार गेले ना. मग ते सगळ्यांच्या विनंती आहे की ते हटवण्याच्या ठिकाणी कचरा डेपो हद्दपार करणार हे वाचावं. दादा 7 एकर जमीन मुस्लिम कब्रस्थानसाठी सुद्धा नव्यानं मंजूर झालेली आहे. त्यांना 7 एकर जागा त्यांच्यावर केलेली आहे. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांचा नवीन पुतळा आपल्याला इथं दिसतोय, त्यासाठी पण काही दिसत नाही आणि राष्ट्रमाता जिजाऊ चौक आहे. मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचं असणार नाही. काही आपल्या संकल्पना असतील तर आपण पुढे मांडाव्या ना. कब्रस्थानचं पण महत्वाचं आहे. 7 एकर जमीन त्यांना प्रशासनाने ऑलरेडी दिलेली आहे. ठीक आहे ना. जेव्हा केव्हा असे काही विषय पुढे येतील आपण निश्चित मदत करू. आपली जबाबदारी आहे ना ती. आता वचननाम्यामध्ये सर्वांगीण घटक समावेश केलेले आहेत, त्याबद्दल वाद नाही. परंतु सध्याची नगरपालिकेची जी अवस्था आहे, आर्थिक अवस्था अत्यंत बिकट आहे. स्ट्रीट लाईटच्या संदर्भात ज्या कंपनीला टेंडर दिलेलं आहे त्या कंपनीने अर्धवट काम सोडून त्यांचे पैसे थकल्यामुळे कंपनी गेलेली आहे. तीच गोष्ट कचऱ्याच्या बाबतीत आहे. कचऱ्याचं टेंडर ज्या कंपनीला दिलेलं आहे त्या कंपनीचं बरंच देय बाकी आहे. एकूणच नगरपालिकेची आर्थिक अवस्था अत्यंत बिकट आहे. आपली सत्ता आल्यानंतर सुद्धा हे आव्हान असणार आहे की त्या आर्थिक परिस्थितीवर
परिस्थितीवर बिकट परिस्थितीवर मात करून हे सगळं राबवण्यासाठी फार मोठं आव्हान आहे. त्याकडे कसं बघणार? मी काय सांगितलं, आम्ही हे वचननामा म्हणून देतोय, आम्हाला जमणार आहे याची खात्री असल्यामुळे देतोय. तुम्ही विचार करा ना, 3,295 कोटी रुपये जर आपण रेल्वेसाठी मंजूर करू शकतो तर मग इथे किती लागणार आहे? 3,295. आता रस्त्याचं जे आहे किती कोटी आहे? 117 कोटीचे रस्ते आहेत, विथ टॅक्सेस 140 कोटी आहे. हे फक्त 26 किलोमीटर आहे. आम्ही म्हणतो की पुढच्या 5 वर्षात अजून 300 कोटी आणणार. कशाच्या जोरावरती बोलतोय? आम्हाला आहे ना कॉन्फिडन्स तसा. तोच रस्त्याचा प्रश्न आहे दादा. 140 कोटींच्या रस्त्याचा जो प्रश्न आहे त्यामध्ये एक श्रेयवादाची लढाई आपल्या, कारण त्यावेळेला तत्कालीन पालकमंत्री तानाजीराव सावंत ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की हे रस्ते मी मंजूर केलेले आहेत. एक मिनिट, आता आमदार खासदारांना एक मिनिट, कोणी काय बोललं काही अर्थ नाही. साधी गोष्ट आहे. वास्तव त्यात मी अनेक वेळेस सांगितलं. वास्तव काय आहे की मी शिंदे साहेबांकडे गेलो, आम्ही देवेंद्रजींकडे गेलो. देवेंद्रजी तेव्हा उपमुख्यमंत्री होते. त्यांना मी सांगितलं की हा माझा जुना मतदारसंघ आहे, महत्वाचं म्हणजे जिल्ह्याचं ठिकाण आणि त्यामुळे आपल्याला हे होणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे त्यांनी शिंदे साहेबांना या बाबतीत सांगितलं आणि तो विषय मार्गी लागला. जर दुसऱ्या कोणी काही केलं असेल तरी सांगावं की आम्ही अमुकला भेटलो, अमुक हे केलं. मी सांगितलं तर ते खरं दूध का दूध पाणी का पाणी होऊ शकेल ना. मी जे सांगितलं ते सांगितलं आणि ऍक्च्युली मी केलं, माझ्या ऑफिसने केलं. श्रेयवादाचा विषय नाही. वास्तव श्रेयवाद कधी असतो जेव्हा लोक खोटं बोलतात. इथे वास्तव जे मी सांगतो आणि का सांगतोय, अरे मग रेल्वे कोणी आणली? रेल्वेचं काम जे कोणी केलं नाही. खरं तर आम्हाला ताकद कोण देतं? मोदी साहेबांपासून, देवेंद्रजींपासून हे सगळे देतात. आम्ही नुसते एक इन्स्ट्रुमेंट आहोत ना. जनतेची गरज काय आहे, आपल्या डेव्हलपमेंटची गरज काय आहे, त्याच्यासाठी एक काही इन्स्ट्रुमेंट काय आयुध आम्ही आहोत. दादा, माझा प्रश्न भाजपच्या उमेदवार नेहा काटे यांना आहे. धाराशिवच्या समस्या काय आहेत आणि त्याच्यावरती काय करणार आहे? आता मी सगळं सांगितलं त्याला सांगू. ही प्रेस आता माझी आहे. आपलं काय ठरलं होतं? काहीची वेगळी प्रेस आपण घ्यायची ठरलं ना. कधी घ्यायची प्रेस सांगा त्याला. हा नाही तसं नाही, त्यांची पण आपली वेगळी ठेवली असते. आज कसं आहे, आपण डायव्हर्ट कृपया आजची प्रेस कशासाठी आहे? आपला वचननामा 1 आणि त्याच्या बरोबरीने जे काही आपण 2-3 नवीन विषय मांडले ज्याच्याबद्दल आपण अगदी मुख्यमंत्री महोदयांबरोबर चर्चा करून हा विषय पुढे न्यायचं ठरवलंय. असे मुद्दे मी आपल्यासमोर मांडतो.